नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंडच्या MT अग्रवाल रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। परंतु आता हे रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। या रुग्णालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर हे रुग्णालय एका खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जाणार आहे, ज्याच्या विरोधात महाविकास आघाडीने आज मुलुंड येथील टी प्रभाग कार्यालयाबाहेर निदर्शने केली। मुंबई आणि उपनगरामध्ये अशा प्रकारे पालिका रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न फेल ठरला आहे। त्यामुळे जर या रुग्णालयाचे खाजगी संस्थेला हस्तांतरण करू नये अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे। महाविकास आघाडीतर्फे म्हणजे शरद पवार गट असेल, शिवसेना UBT असेल, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। मुलुंडकरांनी आंदोलन केलं आहे, आम्ही आपला निवेदन दिलं आहे। आम्ही असिस्टंट कमिशनर होते आणि DMC पण होते। आम्ही त्याला सांगितलं आहे की मुलुंडचे जे अग्रवाल अस्पताल आहेत हे तुम्ही जसे भगवतीला तुम्ही निजीकरण केलं असं तुम्ही करणार आहे, याचा आमचा विरोध आहे। आणि 7 दिवसात आम्ही लेखी आम्हाला आश्वासन पाहिजे की हे जे MT अग्रवाल अस्पताल आहे तुम्ही गव्हर्नमेंट मधले BMC हे चालवणार आहे। आम्हाला प्रायव्हेट प्लेयर नको, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर नको। आम्ही बघितलं आहे की पुढच्या वेळी जेव्हा 7 हिल हॉस्पिटल होतं अंधेरी, त्याचा काय हालत झालेला आहे, ते पण PPP मॉडेलमध्ये केलं होतं, फ्लॉप झालं होतं। आणि आता कांदिवलीमध्ये जे भगवती हॉस्पिटल आहे, आणखी 2 हॉस्पिटलचे हे लोकांनी टेंडर काढले। भारतीय जनता पार्टी हे चंदा दो धंदा लो हे मॉडेलवर वर्क करत आहे, त्याच्या निषेध आहे। आम्हाला हे माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे एक मोठा नेता आहे, त्याच्या NGO याचे पाठी लागले आणि त्याला MT अग्रवाल हॉस्पिटल पाहिजे, याचा आम्ही निषेध करतो। आज तुम्ही बघत आहे की सामान्य मुलुंडकर आमच्या सोबत जोडलेला आहे, भांडुपकर आमच्याकडे जोडलेला आहे। मुलुंड आणि भांडुपमध्ये एक मात्र हॉस्पिटल आहे, MT अग्रवाल हॉस्पिटल। आणि आमची मागणी आहे की तुम्ही BMC हे हॉस्पिटल जे चालवलं पाहिजे। हे बघा, हे डबल इंजिनची सरकार, ट्रिपल इंजिनची सरकार जे म्हणतात, त्याचे स्पीड बघा तुम्ही। 10 वर्ष लागले तुम्हाला या हॉस्पिटलचे नूतनीकरणसाठी, आत्ता तो झालेला आहे। आणि जसा झाला 300 करोड तुम्ही खर्च करून तुमच्या मित्राला द्यायला चालले तुम्ही, याचा विरोध मुलुंडकर करणार आहे। आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर आमरण उपोषण आम्ही करणार आहे।